हा विषय संपलेला आहे असं देखील वक्तव्य केलेलं आहे, काय सांग? मी ते बघितलं नाही, परंतु अच्छा त्या पण आल्या का, येतात का परळीला? अहो परळीला नाही, सबंध महाराष्ट्रात फिरतो आम्ही, देशाबाहेरही कार्यक्रमाला जातो. परळी पॅटर्न जवळचा पत्ता, तुम्हाला जर चित्रपट बनवायचा असेल तर परळी पॅटर्न म्हणजे म्हणायचं काय? हे डेफिनेटली अतिशय निंदनीय वाक्य आहेत, अतिशय डिरोगेटरी आहेत. या मागचा सूचित अर्थ कळू नये इतका महाराष्ट्र आणि मी दुधखुळी नाहीये. त्यांना जे आडून आडून बोलायचं होतं हे सगळ्यांना कळतंय. त्यामुळे परळीला येतात म्हणजे मी काहीच बोलू नये असं नसतं. नुसतं ताई म्हणून काही होत नाही. त्याच्या अवतीभवती तुम्ही जे हातवारे करता, तुमचे जे हावभाव असतात, एका महिलेचं चारित्र्य एवढ्या रिॲक्शननी सुद्धा डागाळू शकतं. समाज माध्यमांसमोर, प्रसार माध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी हा मुद्दा वापरलाय. तो डेफिनेटली अतिशय निंदनीय आहे, अतिशय खालच्या पातळीचा आहे आणि तो चुकीचा आहे, याचा मी निषेध करते. क्लॅरिफिकेशन देताना नेहमी महिलाच का देतात? तुम्हाला वाटत नाही का ज्यांच्याशी नाव जोडलं जातं त्यांनी सुद्धा हे दिलं पाहिजे? आतापर्यंत बॉलिवूडमध्ये सुद्धा अशा